नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. पेन्शन प्रणालीमध्ये सरकारने केला मोठा बदल. 1 फरवरीपासून सुधारित नियम लागू. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. पेन्शन प्रणालीमध्ये सरकारने मोठा बदल केलेला असून आता सदर सुधारित बदल हा दिनांक 1 फरवरी 2024 पासून लागू करण्यात येणार आहे आणि यामुळे आता पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. PFRDAने जारी केलेल्या सुधारित नियमानुसार आता दिनांक 1 फरवरी 2024 पासून आता कोणताही NPS सदस्य हा राष्ट्रीय पेन्शन योजना खात्यामधून 25% पर्यंतची रक्कम आता नवीन नियमानुसार काढू शकतो. त्यापेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही. NPS सदस्य हा आपल्या एकूण गुंतवणुकीच्या कालावधीत केवळ 3 वेळा आंशिक रक्कम काढू शकतात. परंतु पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्याला किमान 3 वर्षे सलग गुंतवणूक करणे आवश्यक असणार आहे. 3 वर्षाच्या गुंतवणुकीनंतर NPS खात्यामधील जमा रकमेपैकी 25% रक्कम कधीही काढता येणार आहे. सदरची रक्कम ही आपल्या मुलांच्या शिक्षण, लग्न त्याचबरोबर वैद्यकीय खर्च या कामाकरता काढता येणार आहे. तसेच मुलांच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करावयाचे असल्यास सदरची रक्कमही काढता येणार आहे. मात्र ही NPSची रक्कम 25% पेक्षा जास्त काढता येणार नाही. याशिवाय मुलांच्या लग्न कार्यासाठी तसेच गृह खरेदी, गृह कर्जाची परतफेड याबरोबरच गंभीर आजार, उपचार आणि इतर वैद्यकीय कामाकरिता खर्च करता येणार आहे. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा 25% रक्कम काढता येणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा व्यवसाय अथवा स्टार्टअप सुरू करणे या कामासाठी सुद्धा सदरची रक्कम वापरली जाऊ शकते. मात्र आता नवीन नियमानुसार NPS मधील रक्कम काढण्यासाठी सरकारने काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत. चला तर पाहूया त्या अटी आणि शर्ती. NPS प्रणालीमधील जमा रक्कम काढण्यासाठी NPS खाते उघडल्यापासून 3 वर्षे सदस्य असणे आवश्यक असणार आहे. तसेच सदर खात्यामधून 25%हून अधिक रक्कम अंशतः काढता येणार नाही. त्याचबरोबर NPS खातेदार त्यांच्या खात्यामधून कमाल 3 वेळा आंशिक रक्कम काढू शकतील. तर वयाच्या 60 वर्षे संपल्यानंतर NPS धारक हा आपल्या जमा रकमेच्या 60% रक्कम काढू शकतो. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर सदर NPS खात्यामध्ये जर 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी निधी जमा असेल तर अशा वेळेस सदर सदस्यास संपूर्ण रक्कम काढण्याची परवानगीसुद्धा आता नवीन नियमानुसार मिळणार आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. नमस्कार.